नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आषाढ आणि उपवासासाठी खास नेहमीसारखी हिरव्या मिरचीची नाही, तर आज आपण बनवणार आहोत लाल तिखट घालून झणझणीत आणि खमंग मोकळी अशी साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडीत लाल मिरची पावडर, हो, ही एक सोपी ट्रिक तुमच्या खिचडीला अप्रतिम असा रंग आणि झणझणीत अशी चव देते. त्या दोघं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. अशाच नवनवीन रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपणाला इथे काय करायचं आहे, 2 वाटी साबुदाणा भिजवलेला घ्यायचा आहे. हा भिजवलेला साबुदाणा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत. आणि इथे आपणाला हाताच्या साहाय्याने या पद्धतीने हा साबुदाणा पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे. आणि आता हा साबुदाणा आपण एका बाजूला ठेवून देऊयात. यानंतर इथे आपल्याला 2 मध्यम साईजचे बटाटे घ्यायचे आहेत आणि बटाट्यावरच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत. एका सुरीच्या साहाय्याने इथे आपण याचे हुबे काप तयार करून घेणार आहोत. पण इथे हुबे काप तयार करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की काप आपणाला पातळच करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने इथे मी बटाट्याचे हुबे काप तयार करून घेतलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, असे पातळ हुबे काप तयार करून घेतलेले आहेत. आणि याच पद्धतीने मी बाकीच्या बटाट्यांचे हुबे काप तयार करून घेतलेले आहेत. आणि हे हुबे काप एका बाउलमध्ये पाणी घालून 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि एका कोरड्या कापडावरती आपणाला पसरवून त्यातलं पाणी आपणाला पूर्णपणे शोषून घ्यायचं आहे. म्हणजे बटाट्याचे काप पूर्णपणे आपणाला कोरडे करून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने. तर हे बटाट्याचे काप मी पूर्णपणे कोरडे करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. खिचडी तयार करण्यासाठी इथे आपल्याला एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल हलकसं गरम झाल्यावर बटाट्याचे हुबे काप करून घेतलेले आहेत ते संपूर्ण हुबे काप बटाट्याचे आपल्याला यामध्ये घालून छान असे परतून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला 5 मिनिटापर्यंत बटाट्याचे काप तेलामध्ये परतत राहायचं आहे. हलकेसे लालसर होईपर्यंत ते परतायचे आहेत, म्हणजे ते वाफेवरती छान असे शिजले जातील. बटाट्याचे काप पातळच करून घ्या, जाड काप राहिले तर बटाटा पटकन शिजणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता, हलकासा लालसर रंग आलेला आहे बटाट्याला. यानंतर यामध्ये आपल्याला जो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तो संपूर्ण साबुदाणा इथे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि हा साबुदाणा आणि बटाटा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचा आहे, हलकासाच मिक्स करायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये 2 चमचे आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे. आता यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 बाउल भिजवलेला साबुदाणा होता, तर तोच अर्धी बाउल मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे. कूट घालताना थोडंसं ओबडधोबड असं कुटलेलं घालायचं आहे, अगदी खूप बारीकही नाही आणि खूप मोठंही नाही. आता आपण हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवायची आहे आणि याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एक 5 मिनिटापर्यंत एकसारखं या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. थोडंसं मी कूट बाजूला ठेवलं होतं तेही घालून घेत आहे. चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर खिचडी चांगली परतली गेली नाही तर खिचडी ही चिकट होते आणि मोकळी मऊ लुसलुशीत होत नाही. त्यामुळे खिचडी आपल्याला चांगली अशी मीडियम गॅसवरती सतत परतून घ्यायची आहे. तर आता खिचडी चांगली परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याच्या डाळी घालायच्या आहेत. या खाताना थोड्याशा छान लागतात, क्रंची लागतात आणि चांगल्या अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता चांगलं परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे 5 मिनिटासाठी आपल्याला याची चांगली अशी वाफ येऊन द्यायची आहे.
4 मिनिटानंतर चांगली अशी वाफ आल्यानंतर तुम्ही पाहू शकता. मस्त अशी मऊ, मोकळी आणि लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी इथे रेडी झालेली आहे. चवीला अतिशय अप्रतिम अशी लागणारी साबुदाणा खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर त्याच चवीची तीच खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने ही खिचडी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.